टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मी आर्णी तालुका सरपंच संघटना अध्यक्ष तसेच किनी ग्रामपंचायत सरपंच। मागील 3 वर्षापासून आमच्या आर्णी तालुक्यात जलजीवन मिशनचे कामं प्रत्येक गावात सुरू आहे, पण संबंधित जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून 3 वर्षापासून फक्त 30% 20% असेच कामं पूर्ण झालेले आहे। आज तालुक्यामध्ये प्रत्येक गावात पाणी टंचाई झालेली आहे। आज त्या पाणी टंचाईमुळे गावाला आम्हाला अधिग्रहण करावं लागत आहे। अधिग्रहण की आजचे ते प्रस्ताव पंचायत समितीमध्ये आजही दाखल झालेले आहे आणि रोज प्रस्ताव एक एक वाढत आहे आणि याला जबाबदार म्हणून आज आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि जिल्हा परिषदचे जे पाणी पुरवठा विभाग आहे आणि जिल्हा परिषद सीओ यांच्याकडून त्या कॉन्ट्रॅक्टरला एवढे कामावर काम लेट करत आहे तरी त्यांना जाग नाही येत आहे, त्यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई करत नाही आहे। आम्ही मागील 2-3 वर्षापासून त्यांना सतत तक्रार देत आहे आणि विनंती करत आहे की तुम्ही काम सुरू करा, पण कॉन्ट्रॅक्टरकडून आम्हाला नेहमी एक उत्तर मिळते की शासनाकडून पैसे नाही मिळाले, जे की यांना अर्ध पेमेंट मिळालेलं आहे, तरीसुद्धा यांनी एकच एक सांगत राहतात की आमच्याकडे निधी उपलब्ध नाही म्हणून आम्ही काम करत नाही। पण माझा एक प्रश्न आहे त्यांना आणि डिपार्टमेंट सीओ साहेबांना की यांनी जेव्हा ते काम करत होते, काम घेतलं होतं निविदा प्रक्रियेमध्ये टेंडर घेतलं होतं, तेव्हा यांनी सक्षम प्रमाणपत्र जोडलाच असेल। सक्षम प्रमाणपत्र जोडलं तर मग यांच्यात काम करण्याची कुवत नव्हती, तर काम एवढे मोठे कोटी रुपयाचे का घेण्यात आले? काम घेतल्यानंतर सुद्धा काम पूर्ण झाले नाही तर गावात आमची टंचाई निर्माण झाली यांच्या कारणामुळे। जर यांना असं काही यांचं काही ॲग्रीमेंट झालं होतं का जिल्हा परिषदेसोबत की निधी उपलब्ध झाल्यावरच तुम्ही काम सुरू करू म्हणून? असं कोणतं ॲग्रीमेंट झालेलं नाही ना होऊ शकते त्याचं। म्हणून त्या निमित्ताने आज आम्ही कंटाळून शेवटचा पर्याय म्हणून वेषांतर करून पुष्पा स्टाईल साडी घालून, कारण आमच्या गावाच्या महिला आम्हाला निवडून दिलेल्या आहे, ते काय इथं येऊन ते जर इथं आले तर आम्ही लोकप्रतिनिधी काय कामाचे, म्हणून साडी घालून शासनाला जाग यावं आणि जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग कंत्राटदाराला जाग यावं याच्यासाठी आम्ही वेषांतर करून इथं उपोषणाला आमरण उपोषणाला बसलेला। जेव्हापर्यंत आमची मागणी पूर्ण होणार नाही आम्ही आमरण उपोषण असंच चालू ठेवू। आमच्यासोबत आमच्या आर्णी तालुक्याचे सगळे सरपंच बांधव इथं उपस्थित आहे। माझं नाव रवींद्र बाबाराव राठोड, सरपंच किनी, तालुका आर्णी, सरपंच संघटना अध्यक्ष। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।